नमस्कार, मी विजय चव्हाण. आदिवंश प्रकृती जीवन चॅनल व श्री गणेश कॉम्प्युटर अँड CSC सेंटर कुडावद यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे. आज मी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जी काही योजना आहे ती म्हणजेच बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट व भांडे हे दिले जात आहे. तर ह्या योजनेचा फॉर्म कसा भरावा याची माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही लाभार्थी आहेत त्यांना भेट देऊन तुम्हाला मी दाखवणार आहे. तरी शेवटपर्यंत या व्हिडिओला पाहत रहा. भेट आपण घेणार आहोत. भाऊ, तुम्ही जी काही बांधकाम इमारत कामगारातर्फे जी काही योजना आहे त्याचा फॉर्म भरला होता? हो, ऑफलाईन दिला होता, नंतर ऑनलाईन करायला सांगितलं होतं. तर फॉर्म हा अशा प्रकारे असतो. फॉर्म भरल्यानंतर एप्रूव्हल होतो. एप्रूव्हल झाल्यानंतर आपल्याला एक फायबर कार्ड हे दिलं जातं. फायबर कार्ड दिल्यानंतर आपल्याला जर सेफ्टी किट किंवा भांडे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असला तर त्यासाठी आपल्याला कुपन आवश्यक असतं. तर आपण आज या लाभार्थ्यांना जी काही सेफ्टी किट आणि भांडे भेटलेले आहे ते आम्ही तुम्हाला भांड्यांचे प्रकार किती आणि भांडे कसे आणि कोणकोणत्या प्रकारचे भांडे असतात ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर तुम्ही फॉर्म केव्हा भरला होता? आम्ही 2023 मध्ये भरून तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला ती किट दिली गेली होती. हो. तर आपण आज त्या किटेचे अनबॉक्सिंग म्हणजेच तुम्हाला त्या किट मध्ये काय काय साहित्य येतं ते आम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. तर आपण आज बांधकाम इमारत ते योजनेतर्फे जे काही सेफ्टी किट आणि भांडे लाभार्थ्यांना भेटले आहे ते आम्ही तुम्हाला सेफ्टी किट मध्ये कोणते साहित्य व भांड्यांचे कोणकोणते प्रकार आहेत ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर ही बांधकाम विभागामार्फत यांना भेटलेली सेफ्टी किट आहे. तर सेफ्टी किट मध्ये काय काय सामान आहे ते तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत. सेफ्टी किट मध्ये जे काही बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांना पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल ही दिली जात असते. त्यानंतर जे काही बांधकाम कामगार आहेत ते काम करत असताना त्यांना डोक्याला मार लागू नये म्हणून हे हेल्मेट किंवा टोपी ही दिली जात असते. सर्वात महत्वाचं, बांधकाम कामगारांना कामाला गेले असल्यास जेवणाची आवश्यकता असते म्हणून जेवण घरून घेऊन जाण्यासाठी हा डब्बा ही सेफ्टी किट मध्ये पुरवला जात असतो. त्यानंतर जे काही बांधकाम कामगारांना काम करायला गेले असल्यास बूट ही दिलं जात असतात. सर्वात महत्वाचं, बांधकाम कामगारांसाठी रात्री थकून येऊन चांगली झोप यावी म्हणून ही मच्छरदाणी ही दिली जात असते. बांधकाम कामगारांना हे लाईट ही दिलं जात असतं आणि लाईट हे एखाद्या वेळेस शेतात जर काही सांभाळायला गेला कामगार किंवा काय तर त्याला उन्हात चार्जिंग होण्यासाठी ही सौर प्लेट लहान दिली गेलेली आहे
कामगाराला जेवणाचा डब्बा किंवा काही साहित्य सोबत घेऊन जाण्यासाठी ही बॅग ही दिली गेलेली आहे. बांधकाम कामगाराला वर जर काम करायचं असलं दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, तर त्यासाठी हे अटकवण्यासाठी आणि त्यांना काम करण्यासाठी हे एक साधन दिलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी आराम करण्यासाठी, दुपारी आराम करण्यासाठी ही चटी ही दिली गेली आहे. कामगार आहे असं ओळख पटवण्यासाठी किंवा कामगार आहे असं ओळख शर्ट पुरवलं गेलेलं आहे. कामगाराला हाताला इजा होऊ नये म्हणून हे हाताचे पंजे ही दिले गेलेले आहे. अशा प्रकारे आपण सेफ्टी किट मध्ये कोणकोणते प्रकाराचे या योजनेमार्फत साहित्य दिले गेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या अनबॉक्सिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे काही लाभार्थ्यांना भांडी किट ही दिली गेली होती ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किती प्रकारे भांडे पुरवले गेले आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. तर लवकर जेवण तयार व्हावं म्हणून 5 लिटरचा कुकर हा दिला गेलेला आहे या भांडे किट मध्ये. या कुकर मध्ये आपण एकाच वेळेस 2 प्रकारचे अन्न तयार करू शकतो. अशा प्रकारचे या कुकर मध्ये दोन प्रकारचे डब्बे ही दिले गेलेले आहेत, जेणेकरून एकाच टायमाला गॅसची बचत ही होईल आणि लवकर जेवण ही तयार होईल. यासाठी त्यांनी 2 डबे यामध्ये पुरवले गेले आहेत. त्यानंतर या किट मध्ये 3 प्रकारचे भांडे दिले गेले आहेत. नंतर वाटे याच्यात दिले गेलेले आहेत. याच्यात जेवणासाठी प्लेट ही दिले गेलेले आहेत. याच्यासाठी कढई, याच्यात कढई पण दिली गेलेली आहे. जेवणला बसत असताना पाण्याची गरज असते म्हणून पाणी पिण्यासाठी मग्गा ही दिला गेलेला आहे. 2 लिटराचा मग्गा हा आहे. पाणी पिण्यासाठी हे साहित्य दिले गेलेलं आहे. याच्यात डब्बा ही दिला गेलेला आहे. महत्वाचं, या डब्यामध्ये मसाला इकडं तिकडं न ठेवता एकाच डब्यात सर्व मसाल्याचे प्रकार ठेवता येतील म्हणून हा डब्बा ही त्याचा दिला गेलेला आहे. परात ही दिली गेलेली आहे आणि पाणी भरून ठेवण्यासाठी हा मोठा टीप या योजनेच्या माध्यमातून दिला गेला आहे. पाणी पिण्यासाठी ग्लास ही दिला गेलेला आहे. डाळ, वरण, भात काढण्यासाठी 2 चमचे दिले गेलेले आहेत. बांधकाम विभागामार्फत जे काही सेफ्टी किट आणि जी काही भांडे योजना आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आम्ही तुम्हाला अजून एक वेळा ते पूर्ण सामान हे तुम्हाला दाखवणार आहेत.